सिंचनाचा प्रश्न सोडवणं हा महत्वाचा आहे. कारण मी जेव्हा बघितलं पंजाब आणि हरियाणाचं सिंचनाचं पर्सेंटेज 98%, उत्तर प्रदेश जवळजवळ 48%, तामिळनाडूचं 40%, आणि 2014ला परिस्थिती अशी होती की आपल्या महाराष्ट्राचं फक्त 16% आणि सगळ्यात शेवटी नंबर महाराष्ट्राचा होता. आणि म्हणून सिंचन शेतकऱ्याला शेतापर्यंत पाणी आणून देणं हे पहिलं काम मी हाती घेतलं आणि आज अतिशय आनंदाने सांगतो माझ्या मतदारसंघातील 90% सिंचनाचे प्रश्न सोडवण्यात मी यशस्वी झालो. धुळे तालुका, शिंदखेडा तालुका, मालेगाव तालुका कायमस्वरूपी दुष्काळी तालुके म्हणून आपल्या कपाळावर लिहिले गेले होते आणि हा कलंक पुसण्यासाठी इथले सिंचनाचे प्रश्न मी हाती घेतले आणि 2,500 कोटी रुपये या प्रकल्पासाठी घेऊन आलो आणि आज तो प्रकल्प 70% पूर्ण झालेला आहे. येत्या 1.5 वर्षात पूर्ण होईल आणि येत्या 1.5 वर्षात तापीचं पाणी धुळे तालुका असेल, शिंदखेडा तालुका असेल आणि मालेगाव तालुक्याचा माळमाथा इथे तापीचं पाणी पोहोचल्याशिवाय राहणार.